महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा शहरात भाजपा नगरसेवकांच्या विकास कामांना विरोध असल्याचा पसरविला जातो गैरसमज. याउलट नगराध्यक्षांकडून विकास कामांबाबत होते टळाटाळ. उपनगराध्यक्षांचा आरोप. शहरात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विकास कामांना विरोध करीत असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये पसरविण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून शहर विकासाच्या विविध विषयांना भाजपा नगरसेवक मंजुरी देण्यास तयार आहेत. परंतु लोकहिताचे व शहर विकासाच्या कामांच्या विषय अजेंड्यावर घेण्यात येत नाही. शहरातील विकास कामांचे निवेदने विषय भाजप नगरसेवकांनी दिल्यानंतर विषय अजेंड्यावर घेण्याची जबाबदारी नगराध्यक्ष व प्रशासनाची आहे. याउलट त्यांच्याकडून नगरसेवकांनी सुचविलेल्या त्यांच्या प्रभागातील विकास कामांबाबतचे विषय अजेंड्यावर घेण्यास टाळाटाळ करून नागरिकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप भाजपा गटनेत्या तथा उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय. यावेळी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, बांधकाम सभापती संतोष वाल्हे, भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष माधवी पाटील पुढे म्हणाल्या की भाजपा नगरसेवकांनी सुचविलेल्या त्यांच्या प्रभागातील आवश्यक विकास कामांना अजेंड्यावर घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षांकडे म्हणणे सादर करण्याचे सुचविले. त्यानुसार आम्ही विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून भाजपा नगरसेवकांनी सुचविलेल्या विकास कामांचा विषय या सभेत समावेश करण्याबाबत सूचित केले होते. मात्र नगराध्यक्षांनी विशेष सभा 15 दिवसांनी न घेता 16व्या दिवशी आयोजित केली. तसेच भाजपा नगरसेवकांना व सभेच्या विषय पत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही सभेला उपस्थित राहू शकलो नाही. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभांमध्ये देखील आमच्या नगरसेवकांचे विषय अजेंड्यावर घेतले नाहीत. शहरात रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यामुळे आम्ही रस्ते दुरुस्ती व डागडुजीसाठी या विषयास मंजुरी दिली होती. यासाठी 87 लाखांचा निधी देखील मंजूर केला होता. मात्र आजपर्यंत या रस्त्यांची दुरुस्ती झालेली दिसून येत नाही. नरेंद्र बागले, बेधडक मी मराठी न्यूज. असतं ते वाचून आणि खरंच तुम्हाला अप्रिशिएट करायला पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही कुणालाही न दुखवता जे आम्हाला आमच्याबद्दल बाहेर पाडतात. पण कधीतरी कसं असतं की प्रत्येक गोष्टी ही बाहेर माहिती नसतं. कारण सध्या जो बोलबच्चनपणा चालतोय आणि आमच्याविषयी बाहेर जे चुकीचं सांगितलं जात आहे की आमचं बहुमत आहे आणि आम्ही कामं होऊ देत नाहीये. पण आतापर्यंत आम्ही व्यक्त झालो नाहीये. काहीही करून तडजोड करून आणि चांगल्या रीतीने कामं व्हायला पाहिजे, सुव्यवस्थापन शहाद्यात यायला पाहिजे अशी आमची इच्छा होती आणि म्हणून आम्ही काम करवून घ्यायचा वारंवार प्रयत्न करत होतो. प्रत्येक वेळेस मी व माझी टीम, आमचे प्रत्येक सदस्य सगळ्या प्रभागांचे वेगवेगळे जे कामं आहेत ते कामं त्यांना आम्ही देतोय, निवेदन देतोय. पण नगराध्यक्षांकडनं जे विषय ते अजेंड्यावर घेतलेच जात नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की अजेंड्यावर विषय घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांचा आहे आणि म्हणून ते आमचे विषय घेत नाहीये. आणि ते सगळे प्रूफ सहित आज आम्ही इथं उपस्थित झालो आहोत आणि ही परिषद घेतो आहे. त्यांनी जरी आमचे विषय घेतले नसेल, मग नंतर एप्रिल महिन्यात आम्ही कलेक्टर मॅडमांकडे धाव घेतली. त्यांना आम्ही निवेदन दिलं. त्यांना सांगितलं की आमचे एवढे विषय, आमचे शहर मागे पडतंय. मागील 4 वर्ष प्रशासनाचा काळ होता आणि म्हणून भरपूर कामं रेंगाळली आहे. कलेक्टर मॅडमांनी आम्हाला सांगितलं की मी विशेष सभा लावणार आहे. पण अजून त्यांच्याकडनं पण काहीही झालेलं नाही. आणि म्हणून शेवटी आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय की शहरात जे चुकीच्या बातम्या आहेत की आम्ही कामं होऊ देत नाहीये, तसं नाहीये. इव्हन रस्त्यांचं बघा, मूलभूत जे आहे गरजा ते तर आम्ही करतो, जे साफसफाई करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय. बांधकाम विभागाचं झालं संतोष भाऊंचं, तर रस्ते आम्ही 2 महिने आधीच जे शहरात खड्डे आहे रस्त्यांवर ते खड्डे बुजवण्यासाठी निविदा क्लिअर करून दिली होती. पण अजूनपर्यंत वारंवार सांगून सुद्धा प्रशासनकडनं ते होत नाहीये कामं खड्डे बुजवण्याचं. काही लोकांना असं वाटतं की नवीन रस्ते का बनवले जात नाही, तर पुढे आपली जे गटारीची अंडरग्राऊंड गटारीचे होणार आहे त्यासाठी जर का आपण आता रस्ते बनवले आणि परत गटारींच्या वेळेस ते रस्ते जर का तोडले तर शहराचंच नुकसान होणार आहे, तो निधी वाया जाणार आहे.
म्हणून आपण आता तात्पुरतं त्याचं जे सोल्युशन आहे ते काढलं होतं आणि खड्डे बुजवण्याचं काम करण्यासाठी 2 महिन्या आधीच निविदा क्लिअर करून दिली. पण नगरपालिकेचे प्रशासक आहे, जे अधिकारी आहे, त्यांच्याकडनं अजून कुठलंही काम करून घेतले जात नाहीये. वारंवार आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही काम करा, करवून द्या, पण काम होत नाही. पुढे मी संतोष भावना सांगेल याबद्दल कंटिन्यू करायचं. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचे उपनगर अध्यक्षा माधवीताई आणि सन्मित्र आमचे सर्व पत्रकार बांधवांनो, 7 महिने होऊन गेले. पहिल्यांदाच आपली पत्रकार परिषद आज आपण आयोजित केलेली आहे. 7 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी प्रत्येक मीटिंगला बांधकामाचे विषय दिलेले आहेत. आतापर्यंत 250 विषय आम्ही अजेंड्यावर दिलेले असून सुद्धा नगराध्यक्षांनी ते विषय घेतलेले नाहीत. आणि याच्यानंतर आम्ही डागडुगीचा जो प्रस्ताव होता, मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मंजूर करून दिलेला आहे. पण त्याच्या सुद्धा कामाला सुरुवात केलेली नाही. रस्ता निधी म्हणून एक निधी आलेला आहे शासनाकडनं. त्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो की त्याचे टेंडर करून घ्या, डागडुगी करून घ्या. तो ते सांगतात की तो रस्ता नवीन बनवण्यासाठी तो निधी आहे. पण तो रस्ता बनवण्यासाठीच निधी आहे ना. नवीन बनवणार काय आणि डागडुगी करणार काय? त्याच्यावर एक लेअर द्यायची आहे. 87 लाख रुपये तो निधी आहे. मी त्यांना वेळोवेळी सांगतोय, इंजिनियर साहेबांना पण, मुख्य अधिकारी साहेबांना पण, की आपण त्या 87 लाख मध्ये आपला जो डागडुगी आहे आपलं होऊन जाईल त्याच्यामध्ये. पण त्याचे सुद्धा ते अंमलबजावणी करत नाहीये. मुरुमने रस्ता पुंजतायत. मुरुम एक पाऊस आला तर मुरुम होऊन जाणार आहे. आलं का लक्षात? ते ऐकायलाच तयार नाही. म्हणून या निमित्ताने पत्रकार बांधवांच्या निमित्ताने मी जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती करतो, की आमच्या शहादा शहराचे जे प्रशासन आहे, यांना ताबडतोब तुम्ही आदेश करा, की शहादा शहराचे एकदम मला बोलतात अक्षरशः फोन लावून काय बोलतात, की तुम्ही काय करताय? पण याच्यामध्ये सन्माननीय नगराध्यक्षांनी सुद्धा जसं आम्ही शहादा शहरामध्ये तळमळीने आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती आम्ही तळमळीने गावाच्या हिताचा विचार करतोय. तसं नगराध्यक्षांनी सुद्धा गावाच्या हिताचा विचार करायला पाहिजे. ते कोणत्याही प्रकारचे गावाच्या हिताचा विचार करत नाही. त्यांनी कधी रस्त्यावर उतरून काम बघितलं नाही. रस्ता हा कसा आहे, काय आहे, लोक पडतायत, झडतायत. त्यांनी विचार करावा आणि त्यांना पण लोकांनी निवडून दिलेलं आहे. काम करण्यासाठीच निवडून दिलेलं आहे. तर त्यांनी गावाच्या विकासाच्या विजन घेऊन लोकांनी मत जे दिलेलं आहे, त्यांना विकासासाठी मत दिलेलं आहे. पण ते कोणत्याही प्रकारे सहकार्य करायला तयार नाहीये. तर म्हणून आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एकच विनंती करतो, की आम्ही सर्वजण उपनगराध्यक्षांच्या सोबत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही तळमळीने काम करण्यासाठी तयार आहेत. म्हणून नागरिकांना विनंती आहे, आमच्याबद्दल जो पण गैरसमज असेल तो त्यांनी काढून टाकावा. आम्ही शहरासाठी त्यांना मागच्या मीटिंग मध्ये मी विनंती केली होती, त्यांच्याकडनं मी हात पण जोडले होते, की आपण शहरासाठी तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही काम करण्यास तयार आहोत. पण आतापर्यंत सुद्धा आमच्या जवळ न्याय दिलेला नाहीये. म्हणून अजून एकदा विनंती करतो नगराध्यक्षांना पत्रकार बांधवांच्या समोर, की तुम्ही गावाच्या हिताच्या जो पण काम असेल ते त्यांनी अजेंड्यावर घ्यावा. आम्ही कधी नामंजूर नाही केलं तेव्हा आम्हाला तुम्ही बोला. म्हणून या पत्रकार निमित्ताने सर्व पत्रकार बांधव इथं आलेत. म्हणून सर्व पत्रकार बांधवांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त रस्त्यांपुरतं मर्यादित न राहता आमचे स्वच्छताचे सभापती इथं हजर नाहीये, म्हणून त्यांच्या वतीने मी सांगते की जे पण विषय नगराध्यक्षांनी घेतले असेल ते विषय आम्ही मंजूर, लोकहिताचे जर असेल तर ते नक्कीच आम्ही मंजूर करतोय. त्याचप्रमाणे आम्ही नाले साफसफाईचा विषय हा मंजूर केला होता. सीओ साहेबांनी सांगितल्यामुळे आपण हद्द बाहेरील नाले व गटारींची साफसफाई केली. तर माननीय नगराध्यक्ष आता बिल पास करू देत नाहीये, कारण हद्द बाहेरील गटारींची व नाल्यांची साफसफाई झालीये. तर हे कितपत योग्य? आणि आपण पत्रकार परिषद घेतलीये तर अपेक्षित आहे की पत्रकार बांधवांकडनं पण प्रश्न आले पाहिजे. काही शहाद्याच्या नागरिकांनी नगराध्यक्षासाठी आपणास काही निवेदन दिलेले आहे की शहादा शहरातील जे रस्ते आहेत ते खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा 16 ऑगस्टला आंदोलन छेडण्यात येईल. तर याला जबाबदार कोण असणार? याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन.
कारण की आपणास सांगू इच्छितो की गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वीच आम्ही या रस्ता डागडुजीचा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्यास सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाचं काम होतं की रस्ता दुरुस्ती करायला पाहिजे.